रामकृष्ण हरी. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे. धन्य धन्य एकनाथ, तुमची चरणी माझा माथ. पंढरीश पांडुरंग परमात्मा माऊली ज्ञानोबाराय, शांती ब्रह्म श्री एकनाथ महाराज, जगद्गुरु तुकोबाराय आदी सर्व संत महात्म्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांच्याच कृपेने चालू असलेली आपली भारुडाची सेवा आणि आज या सेवेचा नाथांची भारुड भाग 16 15 भागावरचं आपलं चिंतन झालेलं आहे आणि आज 16व्या भागावरचं आपल्याला चिंतन करायचं आहे. त्यानिमित्ताने एक नवीन असा भारुड प्रकरणातला अभंग आणि त्या अभंगावरचं आपलं चिंतन. आज ज्या भारुडावर आपल्याला चिंतन करायचं आहे त्या भारुडाचं नाव किंवा त्या भारुडाला नकटी या प्रकारामध्ये आपण ओळखतो. नकटी नावाने प्रसिद्ध असलेलं हे भारुड आहे. आपण अनेक ठिकाणी भारुडांचं सादरीकरण बघितलेलं असेल. एक मनोरंजनाच्या दृष्टिकोनातून, एक नाट्यमय दृष्टीनं त्याकडे बघण्याचा कल दिवसेंदिवस वाढतो आहे. भारुड म्हटलं की विनोद, भारुड म्हटलं की नाटक, भारुड म्हटलं की नाट्यमय पात्र आणि त्यात करमणूक, मनोरंजन एवढंच आपण भारुडाकडे पाहतो असं दिसतंय. त्यामुळे झालं काय, भारुडाचं जे अंतरंग आहे, भारुडाचं जे खरं चिंतन आहे, ज्या कामासाठी नाथरायांनी भारुड तुमच्या आमच्या समोर ठेवलं त्याचा अर्थ अंतरंग जाणण्याचा कोणी सहसा प्रयत्न करताना दिसत नाही. नाथरायांनी बहुरूढ अशा भाषेमध्ये बहुरूढ अशी उदाहरणं देऊन, बहुरूढ आपल्या परिचित अशी उदाहरणं, पशु पक्षी, आपल्या व्यवहारातलं आपलं जगणं, बाजार, आपल्या आजूबाजूचे पक्षी शकून आहेत काय, म्हणजे लोकांना माहिती असलेल्या गोष्टी त्या अनुषंगानं त्याची रूपक घेऊन आपल्या समोर आध्यात्मिक चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. तोच चिंतनाचा प्रयत्न या नकटी भारुडातून महाराजांनी केला आहे. मी जसं सांगितलं की अध्यात्म थोडं बाजूला पडते की काय असं या अलीकडे भारुडाच्या सादरीकरणातून वाटते. पण काही का असेना वारकऱ्यांनी, वैष्णवांनी आणि साधकांनी भारुडातले अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जसं जमेल तसं आपणही त्याचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम ते भारुड काय आहे ते भारुड म्हणून दाखवतो. भारुडाचं नाव असं आहे नकटी. अभावाचे नाक लावूनिया शोभे, अभावाचे नाक लावूनिया शोभे, वरदळ भक्ती तैशा परी शोभे, वरदळ भक्ती तैशा परी शोभे, वरदळ भक्ती तैशा परी शोभे. नकटीचा गुण उपहास लोका, नकटीचा गुण उपहास लोका, दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा, दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा, दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा. काजळ कुंकू माथावेनी, काजळ कुंकू माथावेनी, नकटी सुंदर म्हणेल कोणी, नकटी सुंदर म्हणेल कोणी, नकटी सुंदर म्हणेल कोणी. नकटीचा गुण उपहास लोका, दांभिक भक्ती तशी तुम्ही देखा. एका जनात नकटीचा संग करी तोची साजे, दांभिक भजनात ते देऊची लाजे. नकटीचा गुण उपहास लोका, दांभिक भक्ती तशी तुम्ही देख. एका जनार्दनी भावे विन, कुसराचे भजन ते नकटेपण, कुसराचे भजन ते नकटेपण.
कुसराचे भजन ते नकटेपण, नकटीचा गुण उपहास लोका, नकटीचा गुण उपहास लोका, नकटीचा गुण उपहास लोका. दांभिक भक्ती तशी तुम्ही देखा, दांभिक भक्ती तशी तुम्ही देखा, दांभिक भक्ती तशी तुम्ही देखा. अशा प्रकारचं हे 5 चरणाचं असं भारूड आहे आणि नकटी या प्रकरणामध्ये ते भारूड आलंय. आता नकटी म्हणजे काय हो? नकटी कोणाला म्हणतात? आपण बरेचदा व्यवहारामध्ये आपण शब्दप्रयोग करतो ना, नकटी. जिचं नाक उठावदार नाही, जिचं नाक चपट, भस्क, पसरट, काय म्हणता येईल ते म्हणा. जिचं नाक उठावदार नाही तिला आपण नकटी म्हणतो. नाथराय असं नकटीचं रूपक या ठिकाणी सांगून आपल्याला थोडं आध्यात्मिक चिंतन आपल्याकडून व्हावं, हा महाराजांचा त्या ठिकाणी उद्देश आहे. नकटी. महाराज म्हणतात, अभावाचे नाक लावण्या लोभे. माझं नाक उठावदार दिसावं म्हणून वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी साजेसा शृंगार करायचा, नकट नाक लपवण्याचा प्रयत्न करायचा, कृत्रिम नाक लावायचा. आता नाथरायांच्या काळात प्लास्टिक सर्जरी नव्हती महाराज, पण नाथराय जे म्हणतात अभावाचे नाक लावणी शोभे, त्यावर असं दिसते की नाथरायांना प्लास्टिक सर्जरी म्हणायची आहे का? नाथराय म्हणतात अभावाचे नाक लावणी शोभे. नकटी ते नाक झाकण्याचा प्रयत्न करते आणि आपलं नाक त्या ठिकाणी उठावदार दिसावं म्हणून कृत्रिम पद्धतीने काहीतरी त्या ठिकाणी उपाय करते. महाराज म्हणतात ही नकटी असं वरवरीने काही जरी केलं ती विटंबनेला पात्र ठरते. लोकांच्या दृष्टीने तिचा नकटेपणा लोकांना माहिती असतो. ती काजळ कुंकू माथा वेणी, काजळ लावेल, कुंकू लावेल, डोक्यावरती कुंकू लावेल, वेणी घालेल, सर्व जरी करेल तरी त्या नकटीला कोणी सुंदर म्हणेल का महाराज? नकटी सुंदर म्हणेल कोणी? नकटीचा संग करीतोची साजेपणा. नकटीचा नवरा त्यालाच ती आवडेल, त्यालाच ती चांगली वाटेल, बाकी मात्र तिचा त्या ठिकाणी नकटी त्यांच्या दृष्टीनं ती लाजीरवाणी अशी ठरेल. एका जनार्दने भावे विना कुसराचे भजन ते नकटेपण. अशी नकटी आपलं नकटेपण कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते उघडकीस येणार. महाराज नाथरायांना हे नकटीचं इथे सांगायचं कारण काय महाराज? काय घेणं देणं आहे नकटी? नाक पसरट असू द्या, बुसक असू द्या, लसणाचा गाठा असू द्या, काही का असू द्या ना, काय करायचं आहे? नाथराय या नकटी या प्रकारातून तुमच्या आमच्या समोर जे संसारातले नाही परमार्थातले जे भक्त आहेत, जे भक्त आहेत पण नकटे आहेत, त्या नकट्यांना उद्देशून हे भारूड करतात. इथे अभक्ताचा विषय नाही, इथे देव न मानणाराचा विषय आहे का? नाही. इथे जे भक्त आहेत ना त्या भक्तांचाच विषय आहे, पण जे नाट्यपणा करतात त्यांचा विषय आहे. कसा नाट्यपणा महाराज? काय नकटेपणा आहे यांच्या अंगात? लोकेशना करता दांभिकाने केलेली भक्ती याला नकटी भक्ती, दंभाची भक्ती असं म्हणतात. जे नाही ते दाखवण्याचा प्रकार म्हणजे दंभ. मी तसा नसतानाही तसाच आहे दाखवण्याचा वरपांगी प्रयत्न करणं म्हणजे दंभ. याला दांभिकपणा म्हणतात. नाथराय नकटी या भारतातून तेच सांगतात. या नकटीचं नाक एवढं सुंदर नाही पण ती दाखवण्याचा प्रयत्न करते. तसा मी भक्त आहे दाखवण्याचा प्रयत्न करून दांभिक भक्ती जे करतात त्यांना उद्देशून हे भारूड आहे. नकटी अभावाचे नाक लावण्या लोभे, वरदळ भक्ती तैशा परी शोभे. महाराज म्हणतात वरदळ भक्ती तैशा परी शोभे.
मी खूप मोठा भक्त आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. नव्हे नव्हे, अहो माझ्यासारखा मीच भक्त असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. कोणी आपल्या दांभिक साधनेतून दाखवण्याचा प्रयत्न करतात, कोणी आपल्या दांभिक धनातून दाखवण्याचा प्रयत्न करतात, कोणी आपल्या दांभिक सेवेतून दाखवण्याचा प्रयत्न करतात. बरेचदा आपण बघतो महाराज, काय हे नवीन आयुष्यातला भाग नाही, पण ते ओळखू येणार नाही असा आहे का? बघा, बगळा असतो, बगळा बगळा हा नदीच्या काठी, ओढ्याच्या काठी असतो. एका पायावर उभा असतो, डोळे लावलेले असतात. माशांना असं वाटते की हा कोणी साधू पुरुष आहे, एका पायावर तप करतो, डोळे लावलेले आहे, चिंतन करतो, म्हणून मासे त्याच्या पायापाशी येतात. आणि मासा पायापाशी आला की बगळा मात्र चोच मारतो आणि मासाला गिळंकृत करतो. बकाचं हे जे ध्यान आहे ना महाराज, हे दंभाचं ध्यान आहे, हा दांभिकपणा आहे. असं परमार्थामध्ये सुद्धा असे दांभिक आहेत. परमार्थामध्ये सुद्धा आम्हाला देव प्राप्त झाला, आम्ही देवाचे भक्त आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करून त्या ठिकाणी नकटेपणा करतात. म्हणून नाथराय म्हणतात, वरदळ भक्ती तैशा परी शोभे, कैशा परी, नकटीच्या परी. म्हणून असे जे भक्त, तुम्हाला सांगू का, आपल्या संप्रदायानं कशाला, वारकरी संप्रदाय असो, वैष्णव संप्रदाय असो, सर्वांनी भक्ती कशी सांगितली महाराज? भक्तिपंथ बहु सोपा, खूप सोपा आहे भक्तिपंथ असं म्हटलं. बरं, भक्तिपंथ बहु सोपा, मग सुळावरील पोळी पण म्हटलं की नाही? भक्ती तो कठीण, सुळावरील पोळी म्हटलं ना, सुळावरची पोळी आहे भक्ती महाराज, एवढी कठीण आहे. मग एवढी जर कठीण आहे तर मग सोपी कशी? दिसायला सोपी आहे हो. काय लागते भक्ती करायला मला सांगा ना. 2 धोत्र घ्यायचे, 2 पांढरे शर्ट घ्यायचे, टोपी घ्यायची, दुपट्टा घ्यायचा, गोपीचंदनाचा 5 रुपयाचा हे आणायचा, बुक्क्याची डबी आणायची 5 रुपयाची, धोत्र नेसायचं, पांढरा पटक शर्ट घालायचा, टोपी घालायची, दुपट्टा घ्यायचा, गंध लावायचा, त्यात बुक्का लावायचा, असा एकदम खुलून दिसेल असा. झालं की भक्त? काय पाहिजे अजून? महाराज, बहिरंगाने जी भक्ती दाखवल्या जाते, बहिरंगाची जी भक्ती, त्याला दांभिक भक्ती म्हणतात. अर्थात ही बहिरंगाची भक्ती करायची नाही का? नाही नाही, ही आपली आभूषणे आहेत, ती आपण ठेवलीच पाहिजे. परंतु अंतरामध्ये भक्ती आहे की नाही याला महत्व आहे. भक्त आणि दांभिक भक्त सारखेच दिसतात, वेगळे दिसतात का? वेगळे असतात का हो? त्यांना काय शेपट असतात का? भक्तांना काय 2 शिंगाने 1 शेपूट आहे का? संतांना 2 शिंगाने 1 शेपूट आहे का? नाही ना. दोन्हीही सारखे दिसतात. दोन्ही दिसती सारखी, वर्म जाणे तो पारखी. दोन्ही सारखे दिसतात महाराज, पण सारखे असतात का? महाराज एके ठिकाणी म्हणतात ना, संत नवती देखा मानसाच्या मानसाच्या सारिखे, संत नवती देखा मानसाच्या सारिखे. संत माणसासारखे दिसत असते तरी माणूस नाही, ते संत आहे. तसं भक्त हे दांभिक भक्तासारखे दिसत असले तरी त्यांचं अंतर शुद्ध झालेलं असते. म्हणून दांभिक भक्त ही नकटेपणाची भक्ती आहे. महाराज म्हणतात, अभावाचे नाक लावण्या शोभे, वरदळ भक्ती तैशा परी शोभे, नकटिता गुण उपहास लोका, दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा. अशी ही नकटी जशी आपलं नकटेपणा झाकायचा प्रयत्न करते, तसं दांभिक भक्त आपला दंभ झाकून त्या ठिकाणी मीच आपली मनात भक्ती काहीच नाही, पण भक्ती दाखवायची. महाराज मला सांगा, भोपे, पंडे, बडवे देवाचे पुजारीच नव्ह, देवाचे पुजारी की भक्त? आता मला यावर जास्त चिंतन करायचं नाही, पण ते पुजारी आहेत, भक्त आहेत की नाही हे सांगता येणार नाही महाराज. असं जर असतं, भोपे बडवे पंडे हे जर भक्त असते, तर मला सांगा,
तुमच्या स्मरणात ऐकण्यात आहे का हो? कोणा बडव्याचं कोणा एखादा असेल, नाही असं नाही. आमच्या पंढरपूरचे एक बडवे आणि चांगले मोठे भक्त होऊन गेलेत बघा बडवे. बडवे कुळात जन्मले पण मोठे भक्त क्वचित असतात महाराज. बडवे, भोपे, पंडे हे जर भगवंताचे भक्त असते तर मला सांगा ना, देवाने चोखोबाची गुरेढोरे ओढली, या पंड्याचं, भोप्याचं, बडव्याचं कुठं असं काम केलेलं तुमच्या लक्षात आहे का? जनाबाई संगे सवेवेची शनी, जनाबाई सोबत शेण वेचलं, गोऱ्या वेचल्या, दळण दळू लागले. कोण्या भोप्या पंड्यासोबत केलेलं ऐकलं का? सावता माळ्यासोबत खुरपू लागलेत. कोण्या भोप्या पंड्यासोबत, पडव्यासोबत केलेलं दिसतंय का? काय हो, सदैव देवाजवळ आहेत ना. देवाजवळ आहे, मोठमोठ्या माळा असतील, गंध मोठं असेल, पितांबर असेल, धोतर असेल, सोहळं असेल, सर्व असेल, पण भक्ती आहे का? मग याला दांभिक भक्ती, दंभ भक्ती महाराज म्हणतात. नकटीप्रमाणे ही भक्ती आहे, म्हणून या भक्तीला फलद्रुपता होत नाही, म्हणून संत या भक्तीला हसतात महाराज. दांभिक भक्ती तैशी तुम्ही देखा. काजळ कुंकू माथा वेणी, नकटी सुंदर म्हणेल कोणी. काजळ लावा, कुंकू लावा, वेणी घाला, जसं नकटीच्या बाबतीत आहे तसं गोपीचंदन लावा, तुळशीची माळ घाला, पांढरे शुभ्र कपडे घाला. म्हणून का तुम्ही भक्त झालात का? भक्त होण्यासाठी अंतरंग शुद्ध करावा लागेल, आणि अंतरंग शुद्ध न करता जर नुसतं बहिरंगाना आपण भक्त म्हणून मिरवत असू तर महाराज म्हणतात ते नकटेपण आहे महाराज. दंभाची भक्ती इथे चालत नाही महाराज. कधी ना कधी लक्षात येते. मला सांगा, मी जसं म्हटलं हे सारखे जरी दिसत असते तरी सारखे नसतात. कावळा आणि कोकिळा कसे दिसतात? सारखे दिसतात, काळेच दिसतात, दोघेही काळे. आणि कावळा आणि कोकिळा आपल्याला ओळखता येत नाही. पण कावळा म्हणजे कोकिळा का? कोकिळा म्हणजे कावळा का? नाही ना हो. येऊ द्या ना वसंत ऋतू, मग लक्षात येते. का का कृष्ण पे का कृष्ण, सुभाषितकार सांगतात. का का कृष्ण पे का कृष्ण, को भेदो पी का कयो, वसंत समय प्राप्ते का का पिका पिका. वसंत ऋतू येऊ द्या ना, मग ओळखू येते कोणता कावळा आणि कोणती कोकिळा. कसं? कोकिळा मंजूळ स्वर गाते आणि कावळा काव 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 कावच करतो. सारखे जरी दिसत असले तरी वसंत ऋतूमध्ये आपल्याला जाणवेल कावळा कोणता आणि कोकिळा कोणती. तसं दांभिक भक्ती करणारे आणि खरे भक्त हे सुद्धा जाणवतील महाराज. तुकोबाराय मला सांग, मी जसं बोललो भक्ती सोपी आहे. अहो भक्ती सोपी आहे का हो? तुकोबाराने आपला पूर्ण संसार देवाच्या पायी घातला महाराज. काय आपल्याला सर्वांना चरित्र माहिती आहे महाराज, काय सांगावं. बरे झाले देवा निघाले दिवाळे, कोपला पाटील गावाचे हे लोक, स्त्री कन्नन न करिता मेली, बरे झाले देवा निघाले दिवाळे. महाराज एवढी प्रतिकूल परिस्थिती, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जनतेकडून विडंबना करून आपल्या घरादारावर तुळशी पत्र ठेवून भक्ती करणं ही सोपी आहे. म्हणून भक्तिपंथ भाऊ सोपा. भक्तिपंथ सोपा आहे, पण तो दंभाने दाखवायसाठी सोपा असेल. करायसाठी माणसानं शूर माणसंच ते करू शकतात महाराज. तुकोबारायांसारखे, ज्ञानोबारायांसारखे, नाथरायांसारखे, गोरोबा काकांसारखे, सावतोबांसारखे संत मंडळीच ती भक्ती त्या पद्धतीनं करतात. तुमची आमची भक्ती आहे ना हो. पंढरपूरची वारी आली की भक्ती, एकादशी आली की भक्ती, सप्ताह आला की आम्ही एवढे भक्त म्हणतो, एवढे भक्त म्हणतो की असं वाटतं की यांच्यापेक्षा दुसरं कोणी भक्तच नाही. करू नये असा त्यातला उद्देश नाही. पण या भारुडामध्ये नाथराय असं म्हणतात की बाबा रे, काजळ कुंकू माता वेणी, नकटी सुंदर म्हणेल कोणी. तुम्ही किती काही हे वरपांगी जरी केलं ना तर तुमच्या अंतरात काय हे देव जाणतो महाराज.
आणि म्हणून देवाला आवडेल अशी भक्ती तुम्हाला करावी लागेल, नाहीतर तुमची भक्ती नकटी ठरेल. अर्थात भक्तीला भावाची जोड लागेल. भावेविन भक्ती, भावेविन भक्ती, भक्तीविन मुक्ती, बळेविन शक्ती बोलू नये. भावाशिवाय भक्ती नाही महाराज. आपण खूप दंभाने भक्ती करतो. सप्त्यात कधी एक पंगत दिली ना तर माणूस फुगून जातो. म्हणजे आपली पंगत होती आज, 50,000 खर्च केले. आता तू केले ना 50,000 खर्च, दिली ना पंगत, चांगलं झालं ना बाबा, पण कशाला दहादा सांगतो? दंभ आहे महाराज, दंभ आहे. म्हणून ही दंभाची भक्ती कामाची नाही. जसं मी सांगितलं, बहिरंगी भक्ती, वरी भगवा झाला ना मे, आपल्या आदिशक्ती मुक्ताबाईंच्या ताटीच्या अभंगामध्ये आलं ना हो, वरी भगवा झाला ना मे अंतरी वश केला कामी, त्याला म्हणून साधू. महाराज, वर किती काही भगवा झाला, पण आतमधला जर काम गेला नाही तर तो भक्त नाही. म्हणून भावाशिवाय भक्तीला त्या ठिकाणी महत्व नाही. नाथराय तेच सांगतात, नकटीच्या संगतोची करी साजे. अहो, नकटीला तिचा घरचाच माणूस चांगला म्हणेल, बाहेरचे उपासच करतील. तसं दंबाच्या भक्तीनं काही लोक तुम्हाला त्या ठिकाणी फसतीलही, तुमचा मान करतील, तुम्हाला महाराज म्हणतील, दक्षिणा देतील. याचा अर्थ तुम्ही संत झाले नाहीत. जोपर्यंत तुमचा दंभ जात नाही, जोपर्यंत अभिमान जात नाही, तोपर्यंत कुठलीही भक्ती अंगात मध्ये रुचत नाही. कुठल्या तरी अपेक्षेने त्या ठिकाणी जर भक्ती करत असेल तर ती नकटेपणाची भक्ती आहे. महाराज म्हणतात, भक्ती भावाशिवाय नको महाराज. आम्ही कीर्तन करतो, आम्ही प्रवचन करतो, आम्ही भजन करतो, पण आमचे भजन, कीर्तन, प्रवचन जर आमच्या संसारासाठी असतील तर ती भक्ती नकटेपणाची भक्ती आहे. महाराज म्हणतात, येर बहुत किरीटी दयाचे भजने भोगासाठी. भोगासाठी भजन महाराज, काय सांगावं. ऍक्च्युली भजन कशासाठी आहे हो? भजन कशासाठी आहे? भोगासाठी आहे का? भजने देवासाठी आहे, पण देवासाठी, कीर्तने देवासाठी आहे, प्रवचने देवासाठी आहे, पण आम्ही आमच्या भोगासाठी त्याचा वापर करत असेल तरी दांभिक भक्ती आहे महाराज. आता अलीकडचा काळ खूप कठीण आहे. आता माझ्यासारख्याने ते बोलू नये, पण बघितलं तर कीर्तनाला आपण सेवा म्हणतो. कीर्तन सेवा करायलाही 50,000 द्यावे लागतात. एका प्रवचनाचे 10,000 द्यावे लागतात. भागवत करायचं म्हटलं ती लाखो रुपये खर्च करावे लागतात. अहो, खर्च वेगळा हो. महाराजांची बिदागी सांगतोय. आता मला सांगा, एवढे पैसे घेऊन, एवढी बिदागी घेऊन आत्मज्ञान ब्रह्मरसाचं तुम्हाला सेवन करायला कोणता महाराज येत असेल तर मला सांगा, ती भक्ती भावाची भक्ती आहे की अपेक्षेची भक्ती आहे? नाथराय या अभंगातून दंभाच्या भक्तीचं त्या ठिकाणी धिक्कार करतात आणि खरी भक्ती कोणती आहे ते सांगतात की बाबा रे, एका जनार्दनी भावे विन कुसराचे भजन ते नकटेपण आहे तो. पूर्णपणे नकटेपण आहे. कुसराचे भजन नकटेपण. भावाशिवाय जे भजन असेल ते नकट भजन आहे. त्या भजनाला महत्व नाही महाराज. दंभाचं भजन आहे ते. आणि म्हणून दंभाचं भजन करून काहीही मिळणार नाही. दांभिकता दाखवून केलेल्या भजनाने काहीही मिळणार नाही. महाराजांचा अभंग आहे ना महाराज, दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना. तुमचं आमचं तेच आहे ना हो. लोकांनी चांगलं म्हटलं पाहिजे. लोकांनी म्हटलं पाहिजे किती ज्ञानी आहे हो, किती चांगलं सांगतो, किती अभ्यास आहे याचा. म्हणजे याची छाती फुगली, याची छाती फुगली. याला असं वाटतं आपण किती विद्वान झालो. आपल्या एवढं विद्वान कोणी नाहीच नाही. आणि मग आणखी हा डोळे बेळ लावून सांगतो, याची दंभ वाढतो महाराज.
जे हा नाही ते दाखवण्याचा प्रयत्न करतो. महाराज त्यालाच म्हणतात दंभाची भक्ती कामाची नाही. महाराज दंभे करू भक्ती सोंग दाऊ जना. हे बहुरुपयाचं सोंग आहे हो, बहुरुपयाचं सोंग आहे. आता बरेचदा बघा ना तुम्ही, घरात पूजा एकटा करणारा माणूस जोरजोऱ्यानं मंत्र म्हणतो आणि कोणी आलं तर न थांबता आणखी जोरानं म्हणतो. कशासाठी? त्याला समजलं पाहिजे मी किती हुशार आहे. त्याला वाटावं की मी किती मोठा भक्त आहे, त्याला वाटावं मी किती मोठा ज्ञानी आहे, त्याला वाटावं मी किती मोठा धार्मिक आहे. अरे हे तुम्ही दुसऱ्याला वाटावं म्हणून करताय का? कोणी तुम्हाला चांगलं म्हणावं म्हणून तुम्ही भक्ती करताय का? असं जर करत असाल तर महाराज म्हणतात एका जनार्दनी भावे विना पुसराचे भजन ते नकटेपणा. नकटीसारखं आहे महाराज, नकटेपणा त्यात आहे. म्हणून हा नकटेपणा आपल्याला घालवायचा आहे ना, तर मग काय करावं लागेल महाराज? खऱ्या अर्थानं दंभ दुरी ठेवा. हित व्हावे तरी, आणखी एक तुकोबारायांचा जमून काय, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा. दंभ दूर ठेवावा लागेल. दांभिकपणाला कुठेही त्या ठिकाणी आसरा नको, थारा नको. दांभिकपणाला थारा दिला की भक्ती बुडालीच बुडाली. म्हणजे आपल्यातून भक्ती होणारच नाही. देवाला कुठली भक्ती आवडते हो? महाराज सांगतात ना, देवाला ती भक्ती आवडते, माया जमवायची भक्ती आवडते की माया संकल्पावी ही भक्ती आवडते. अलीकडे आम्ही माया जमवण्यासाठी भक्तीचा वापर करतो ना. अलीकडची भक्ती म्हणजे माया जमवण्यासाठी आहे. पण तुकोबाराची भक्ती सांगतात, ज्ञानोबाराची भक्ती सांगतात, संत महात्मेची भक्ती सांगतात ती संसाराची माया संकल्पावी असं म्हणतात ना. संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया, हेची थोर भक्ती आवडते देवा, हेची थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया, संसाराची संकल्पावी माया. संकल्पावी माया संसाराची. माया घालवण्यासाठी भक्ती आहे आमची, मात्र माया कमवण्यासाठी भक्ती चालू आहे. हे बघा, विशेषत्वानं काही सांगायची आवश्यकता नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, दंभाची भक्ती आपण बघितली. दंभाची भक्ती करणारे काही काही तर एवढे नालायक निघाले महाराज. लाखोच्या समुदायाला हरिनामात गुंग करत होते, रत करत होते. हरिनामामध्ये त्यांना गुंगून ठेवायचे आणि स्वतः आता जेलमध्ये जाऊन बसलेले अनेकशे महाराज आहेत ना. आपण बघतो टीव्हीवरती, बघतो की नाही? बघतोय. तेव्हा अशा प्रकारचे दंभ, दांभिकता बाजूला ठेवून भक्ती केली तर ती सरळ भक्ती ठरेल. नाहीतर ती भक्ती नकटेपणाची होईल, नकटीसारखी होईल. म्हणून तुमची आमची भक्ती नकटी ठरू नये, ती भावाची भक्ती ठरावी असं वाटत असेल, त्यासाठी काही दुसरं करायची आवश्यकता नाही. मोठेपणा दाखवायची आवश्यकता नाही. आम्ही खूप मोठे आहोत दाखवण्याची आवश्यकता नाही. देवाला तुमचा मोठेपणा नकोच. काय थोरपण जाळावे ते, तुमचं थोरपण कुठं घेऊन बसला? तुका म्हणे ते दे भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते, तुमचं थोरपण देव बघत नाही. म्हणून त्या थोरपणाला, मोठेपणाला भुलून जाऊ नका. मी मोठा आहे, मी खूप हुशार आहे, मी देवाचा भक्त आहे. मनात ठेवा, मी देवाचा भक्त आहे. लोकांना दाखवण्यासाठी भक्ती जर केली ना, तर ती नकटेपणाची भक्ती ठरेल. हे त्या भारुडातून नाथराज तुम्हाला सांगतात. भावाशिवाय केलेली भक्ती ही नकटेपणाची भक्ती आहे. मोक्षाचे अधिकारी कोण? मी जसं सांगितलं, मोक्षाचे अधिकारी कोण? तर दांभिक भक्ती करणारे नाही, तर खरे भक्त. खऱ्या भक्तीला काय लागते? भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात ना, मला काही नको, पत्रम पुष्पम फलम तोयम. अहो, फल एक आवडे तैसे भलत याचे हो. मला हेच पाहिजे, तेच पाहिजे असं नाही. मला फक्त भाव पाहिजे, भक्ती पाहिजे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, जे माऊली ज्ञानोबारांनी शब्दबद्ध करून ठेवलं. माऊली पण म्हणतात,
हे भक्ती किमी जाणे तसा न दोन न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलती आम्ही फक्त भाव बघतो. आम्ही लहान मोठा श्रीमंत गरीब हा भेद बघत नाही. म्हणून आम्ही कुठलाही भेद बघत नाही. म्हणून आम्हाला दंभ दाखवायची आवश्यकता नाही. दंभ दूर ठेवा आणि भक्ती करा. आहे त्या प्रसंगात, आहे त्या स्वरूपात तुम्ही शरण या. म्हणजे ती भक्ती खरी भक्ती. तर खरे देवाला आवडते ती भक्ती आवडते. दंभाची भक्ती देवालाही आवडत नाही, संतांनाही आवडत नाही. म्हणून नाथराय शेवटच्या चरणामध्ये सांगतात की बाबा रे, एका जनार्दनी भावे विना कुसराचे भजन ते नाट्यपण. असं दंभाचं, असं चुकीचं भजन, असं दाखवण्यास मी किती मोठा गायक आहे, मला काय सूर आहे, ताल आहे. कमीत कमी भक्ताने तरी, गायकांच्या बाबतीत मी म्हणत नाही, गायकांनी आपली कला दाखवावी, वादकांनी आपली कला दाखवावी, प्रश्न तो नाही. पण भक्तांनी मात्र कला असेल तर जरूर दाखवावी, पण दंभासाठी नाही, माझ्यासारखा मीच असं म्हणणं सोडावं. खऱ्या अर्थानं भगवंताला फक्त भक्तीसाठी, भगवंतासाठी भक्ती आहे. भजने भगवंतासाठी आहे, कीर्तने भगवंतासाठी आहे, प्रवचने भगवंतासाठी आहे, चिंतने भगवंतासाठी आहे. हा जर विचार आपण घेतला तर आपला दंभही दूर जाईल, दंभ बाजूला जाईल आणि मग नकटेपणाची भक्ती न राहता शुद्ध भक्ती होईल. हेच नाथराय अभंगातून सांगतात. नकटी या भारुडावर जसं आपल्याला चिंतन करता आलं तसं आपण करण्याचा प्रयत्न केला. तुर्तास आपण इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये भारुडावरचा एखादा दुसरा अभंग घेऊन त्यावर चिंतन करण्यासाठी. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. नाथरायांचे एकदा भजन करू. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. अशा प्रकारे आजची सेवा शांती ब्रह्मनाथांच्या चरणी अर्पण करूया. भारुडांच्या 15 भागावर आपलं चिंतन झालं. आता 16वा भाग आहे. आणखी काही अभंगावर आपण चिंतन करणार आहोत. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं असेल, नसेल केलं तर जरूर करा. आणि इतरही आपल्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना संतांची अमृत वचने या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा, जेणेकरून संतांचे विचार दूरवर पोहोचण्यास मदत होईल. बाकी सर्वांना रामकृष्ण हरी. पुंडलिक वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.